खेळ सुटला गेलाय. यस, मोहित मडवी आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता विनंती असेल. मोहित आपण त्वरित या. पहिल्या चेंडूवर जीवनदान दिले गेलंय आणि जीवनदान कोणाला मिळालंय तर विनायक सारख्या फलंदाजाला. कारण की विनायकाच्या बॅटमधनं सुद्धा धावा खोऱ्याने वाहिल्यात या स्पर्धेमध्ये, हे विसरता कामा नाही आहे. एक चांगल्या फलंदाजाला जीवनदान दिले गेलंय आणि झेल सोडल्याचा परिणाम काय तर या येतात चौकार. 4 धावा. थँक्यू दर्शन अँड सुभाजी कदम. तर या पण मॅन ऑफ द मॅच मोहित, प्लीज लवकरात लवकर या. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहताय धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणजेच मोहित मडवी, ब्रँड ऑफ संदीप. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि ऑरेंज कॅपचा हकदार यावेळेला ठरला गेलाय मिस्टर मोहित मडवी MM. दयानंद वजे साहेब यांच्याकडून सुद्धा केतनसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागू झालंय. पात्र ठरले DDS मोटर्सचे प्रोप्रायटर आणि त्यांनाच मी विनंती करेन आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण 200 रुपयांचं कॅश प्राइज. केतन आपण सुद्धा यायचंय. हे संदीपच्या खेळाडूंवर असलेलं प्रेम आणि एकनिष्ठा या ठिकाणी पाहायला मिळते. तर आदेश पाटील तत्पूर्वी कंटिन्यूस. यस, धावफलक जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड गोज ऑन. 4 या अंकांवर आपण बघताय 4 रन्स ऑन बोर्ड. चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय आणि धावफलक 4 या अंकांवर आपण बघताय. खूप चांगला खेळ खेळला गेला आणि नक्कीच विहा 11 भामटपाडा टेबल टॉपर आणि त्यानंतर तानसा किंग तानसा हा संघ बघतोय आपण. अभिजित केणे यांचा संघ सेकंड रँकिंगवर आणि त्यानंतर स्वरांगी वॉरियर्स उक्टन हा संघ. परंतु हा सामना खूप महत्वाचा आहे. त्याकरिता बघायचं या सामन्यामध्ये परिपूर्ण खेळ करावा लागेल, पूर्णपणे सराव आठवावा लागेल, पूर्णपणे आतापर्यंत आपण जे काही चांगल्या इनिंग खेळल्या त्या आठवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल, कारण की अभी नाही तो कभी नाही. जे काही आहे ते आत्ताच या सामन्यामध्ये करावं लागेल. 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि चांगली गोलंदाजी कल्पेशाच्या माध्यमातून ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू दणदण करत निघून गेलाय. 4 धावा, चौकार. चार धावा आणि 4 धावेच्या नंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. चांगली गोलंदाजी, परंतु बघितलं गेलं तर या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर लगातार 3 चेंडू डॉट आल्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार येत असताना आणि धावफलक जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. चांगला फटका होता. पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकतो. यस, तर या आपण मोहित मडवीला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आणि ऑरेंज कॅप या ठिकाणी आपण पाहतात योगीजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि सुपर बॅटिंग आणि ज्यावेळेला मॅच सुरू होण्याच्या अगोदर मोहित मडवीने मला सुद्धा सांगितलं होतं की यावेळेला मी मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरेन, ऑरेंज कॅपचा हकदार ठरेन. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स ते आपण पाहू शकतायत. ट्रॉफी देऊन आणि ऑरेंज कॅप यावेळेला आपण पाहतायत. तर एक जबरदस्त मोहित मडवीला आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केली जाते. तर मोहित कसं वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने 4-5 वर्ष झाली गेली संजय किनी यांचा संघ मात्र यावेळेला स्ट्रगल करत होता, परंतु यंदाच्या हंगामामध्ये संजय किनी, संदेश मडवी हे जॉईन झाले आणि विहा 11 हा संघ मात्र यावेळेला टॉप 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो एक ग्रुपमधून. काय म्हणशील, कसं फील करतोस? खूप हॅपी फील होते आणि ही मॅच तर मला खरोखरच खूप म्हणजे एक्सायटेड होते. ही मॅचला मला फ्री माइंडेड केलायचं आहे आणि थोडं डबल माइंडमध्ये होतो, थोडी भीती पण होती आणि ते आम्ही पूर्ण केलं. नक्कीच मोहित, एकंदरीत सरावाचा अभ्यास असल्यामुळे मात्र तू कॉन्फिडन्स पद्धतीने खेळी करतोयस. हो, नक्कीच, थँक्यू मोहित. तर या केतन आपल्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज DDS मोटर्सचे प्रोप्रायटर संदीप या ठिकाणी आपण पाहतायत दयानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. केतन 2 शब्द. तर थँक्यू व्हेरी मच. जय गायकवाड आणि ऋषी पाटील मॅच आनंद घेताना पाहायला मिळतात, त्यांचं करूया आपण वेलकम आणि जाऊया आदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रमोद सर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले स्वरांगी वॉरियर्स हा संघ 13 अंकांवर 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर
चांगली स्टार्ट करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की हा सामना दोन्ही संघांकरिता महत्त्वपूर्ण आहे. डू अँड डाय सिच्युएशन या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हर्ष आपण बघतोय षटकातील पुढील बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, परंतु डीप कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये केतन याला आपण बघू शकता. जतीन याला आपण बघताय थोडंसं फंबल मिस्टेक, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धावेवर थांबवले गेले. धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. कारण की संध्याकाळचं सत्र आहे, नाणेफेकीचा कॉल जिंकला स्वरांगी वॉरियर्स दुकटणी या संघाने आणि तिथून आपण बघितलं तर निर्णय घेतला फलंदाजीचा. चांगला निर्णय आहे, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू सहजासहजी ट्रॅव्हल होत नाहीये. परंतु इथे मात्र आपण बघताय पहिली फलंदाजी स्वीकारलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सॉफ्ट डिसमिसल, जे मात्र जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये फसत असताना फलंदाज यावेळेस तंबूच्या आशेला बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तेव्हा धावा आल्या होत्या त्या 8 आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 बॉल्स आतापर्यंत खेळ झालाय. आदेश 14 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत, म्हणजे स्टार्ट अगदी यावेळेला 2 चौकारांनी झाली होती. विनायक पाटील आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 3 चौकार जरूर येत आहेत. जीवनदान मिळाल्यानंतर विनायक पाटीलची बॅट या मात्र सामन्यामध्ये बोलू लागेल का? नक्कीच बोलणं सुद्धा खूप अपेक्षित आहे. नुसतं बोलून चालणार नाही, तर इथून चांगल्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळून एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आतापर्यंत 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. फील्डच्या वन चेंडू निघून जातोय जास्तीत जास्त हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, परंतु चेंडूने दिलाय चकवा आणि तत्पुरे फील्ड केलं जाईल. दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 3 धावा या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जात आहेत. तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 17 या अंकांवर. चला थोडासा स्पीडअप करा गेम. खेळाडू मित्रांनो विनंती असेल चला घाई करा, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, तर बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही. त्याकरता दक्षता या ठिकाणी घेणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. आणि विशाल गरते टायमिंगच्या बाबतीत आम्हाला वारंवार सूचित करतात. मनीष गावड असतील, योगेश तरे असतील आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघ खेळताना देवानंद कृष्ण वजे साहेब, जे या स्पर्धेचे अध्यक्ष गेली 3 ते 4 वर्ष आपण पाहिलं सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली ही मेहनत. ज्या व्यासपीठावर रुपेशजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. खजिनदार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अगोदर मनोजी पाटील आणि आदेशजी पाटील यांचा आवाज सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. आणि क्या बात आहे, योगेश तरे यांच्या माहितीनुसार नुकतीच माहिती दिली. आणि या पर्वामध्ये आपण रजिस्ट्रेशन मात्र या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हे एक अतिशय सुंदर आनंदाची बातमी पाहायला मिळते. जेव्हा रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेला मात्र एक वेगळंच आपण पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो नागरिकांचा, तो मात्र एक वेगळाच पाहायला मिळतो. सामाजिक बांधिलकी तयार होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. अप्रतिम बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जतीन किनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावले गेले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा. भामटपाडा या ठिकाणी जतीन किनीने 5 बॉल 5 षटकार मारण्याची किमया साध्य केली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावला. कल्पेशने मात्र रिदम पकडला. भरपूर स्ट्रगल करता करता पहिला षटकार आजच्या दिवसामध्ये आला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहतायत. पंच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत की तुम्ही शफल होतायत, तर या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला कसा वाईट मिळेल. विनायक एक डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलंय, कारण मी भरपूर वेळा समालोचन करताना पाहिलंय विनायक जेव्हा कॉट बिहाइंड होतो तेव्हा स्वतःहून तो मात्र मैदानाचा ताबा सोडतो. या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तो स्विच फार डॉट बॉल आलेत. 3 चौकार तर आलेत, परंतु डॉट बॉल सुद्धा तेवढंच मायने राखतात, कारण एक रन्स क्रिकेटमधील बेसिक आहे. लाईफलाईन म्हणून आपण पाहताय 7 डॉट बॉल खेळलेत. थोडंसं टेंबी खोडावे रॉकी ग्रुप चषकापासून स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने विदाऊट प्रॅक्टिस असल्यानंतर हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळणार. जेव्हा प्रॅक्टिसमध्ये असता तुम्ही त्यावेळेला मात्र फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेली. डू ऑर डाय हा सामना यावेळेला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. यस, डॉट बॉलचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जतीन किनी खुश असतील आता. मात्र या कामगिरीवर हर्षने कोणतीही चुकी केली नाही. ब्रँड आहे उमरोळीचा. कल्पेश या ठिकाणी अप्रतिम, मॅग्निफिसेंट. थँक्यू. योगेश जी तरे साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. जतीन किनीने झेल सोडला होता, परंतु हर्षने मात्र या ठिकाणी झेल टिपला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतो खेळाडू. खूप चांगला झेल यावेळेला आपण पाहतायत. 14 बॉलमध्ये 16 धावा. विनायकच्या बॅटमधून फक्त 1 धाव खर्च केली कल्पेश या गोलंदाजाने अनुभवाच्या जोरावर. चला कल्पेश, जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंगमध्ये. जयप्रकाश पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली फिटनेस. तदनंतर अमर पाटीलला आपण पाहतायत, ते सुद्धा स्ट्रगल करतायत. म्हणजे या स्पर्धेमध्ये जे पॉप्युलर खेळाडू आहेत ते स्ट्रगल करताना आदेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो डाऊट थोडीशी निराशाजनक कामगिरी बघायला मिळते. म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये तुम्हाला नवीन चॅलेंज नवीन दिवसामध्ये बघायला मिळते सातत्याने. आणि ज्या खेळाडूंकडनं अपेक्षा होती त्या खेळाडूंनी मात्र थोडंसं निराश केलंय. परंतु बघायचं इथून आतापर्यंत कशा पद्धतीने परफॉर्मन्स बघायला मिळेल. धावफलक 18 या अंकांवर जाऊन पोहोचलाय 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुशांत हा नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये जी कामगिरी या अगोदर मोहित याने केली होती आणि खऱ्या अर्थाने लिडरशिप काय असते हे मोहित याने दाखवून दिले. कमी वयामध्ये, वय वर्ष फार कमी, परंतु प्रतिभेची कमी नाहीये. मोहित मडवीच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं. साहिल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. अमर पाटील या ठिकाणी दर्शवत असताना एका साईडला चिराग यांना आपण पाहतायत, साहिल पाटील यांना आपण पाहतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 20 रन्स ऑन द बोर्ड. आणि खास करून आज आदेश जर आपण पाहिलं तर 6-6 षटकांचे सामने आणि 8 मॅचेस खेळवणं खऱ्या अर्थानं आज संपूर्ण संघ मालकांचं यावेळेला श्रेय त्यांना जाईल. आणि खेळाडूंचं सुद्धा आम्ही कौतुक करतो या ठिकाणी. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला सरळ चेंडू फेकून दिलाय आणि पंचांचा यावेळेला इशारा येतो. यस, 6 रन. गुड शॉट. सुचित पाटील, छोटा पॅक बडा धमाका. ज्या पद्धतीने मात्र चांगला खेळ आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळतो. एका साईडला सुशांत किनी सारखा खेळाडू आहे. संघाची धावसंख्या 26च्या घरामध्ये पोहोचली गेली. आउटफील्ड थोडीशी मात्र यावेळेला आपण पाहिली होती खराब होती, त्यामुळे डिले झालं 1 तास. नेता मात्र आतापर्यंत सामने कव्हर झाले, तरी सुद्धा 8 मॅचेस यावेळेला सामने खेळवले गेले. आणि सर्वात आधी कौतुक करावं लागेल ग्राउंड स्टाफचं. कारण की सकाळच्या सत्रामध्ये गौरव किणी आणि तदनंतर समवेत स्वप्नील यांना सुद्धा आपण बघितलं, अविनाश किनी यांना सुद्धा बघितलं, संजयजी किनी यांना सुद्धा बघितलं की ग्राउंड तयार केलं गेलं कमी वेळेमध्ये. आणि तदनंतर जेव्हा व्हॉलेंटियर्स आले, आयोजक आले मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. आणि आतापर्यंत आपण बघताय ही स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये 8 मॅच कव्हर होत असताना आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळाडूंनी सुद्धा सहकार्य केलंय. नक्कीच. जय बजरंग बिरवाडी संघ आणि क्रिएटिव्ह 11 माकणे आपण 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे या मैदानात. 8:45 वाजता टॉस होईल आणि 9 वाजता ॲक्युरेट बॉल पडला जाईल आणि टायमर सेट केलं जाणार आहे. त्या बॉल डिलिव्हर्ड झाल्यापासून तुम्हाला 5 षटकांमध्ये 25 मिनिटे दिली जातील. 26वा मिनिटे लागला तर ऑटोमॅटिकली 30 यार्ड सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. यावेळेला हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेला आणि जंटल पुश केलं जातं. सिंगल मेल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. वालीव प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे राहुलजी आत्माराम गरज सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून सारंग 11 वालीव आणि तेजल 11 वालीव यांच्या पुरस्कृतने मात्र आपण पाहू शकता ती स्पर्धा पार पाडली. आणि आदेश 8 मॅचेस दिवसाला होता, तिथे 8:30 वाजता बॉल पडतो. गेल्या वर्षात रेकॉर्ड घडला होता. 8:03 पहिला चेंडू फेकला गेला होता आणि वसईमध्ये हे पहिल्यांदाच घडलं होतं. नक्कीच वेळेला खूप महत्त्व आहे आणि खास करून क्रिकेटमध्ये. आणि नक्कीच तुम्ही वेळेला वेळ द्याल तर वेळ सुद्धा तुम्हाला वेळोवेळी वेळ देत असतं. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातात, डॉट बॉल, सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु अक्रॉस द लाईनने खेळण्याचा आणि त्यानंतर रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केले जातात. 4 षटकांचा खेळ अद्यावत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 28 आणि करंट रन रेट विचार करायचा झाला तर 5.60. महत्त्वपूर्ण सामना आहे. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे.
काय एक्झॅक्टली टार्गेट समोर असणार आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे. काय घडेल काय बिघडेल या आपण ऐकूया सुमधुर गीत आणि त्यानंतर ऑनगोईंग मॅच मध्ये. अठ्ठावीस या धावसंख्येवर स्कोर कार्ड आपण बघू शकताय. तर पाचवं षटक हाताळण्याकरिता जयप्रकाश यांना आणलं जाते. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. सुशांत याला इथून खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला 60 पर्यंत धावा मारणं खूप अपेक्षित आहे कारण की आतापर्यंत 4 षटकांमध्ये 28 धावा लागल्यात. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. 28 रन्स ऑन बोर्ड, 28 धावा या स्कोर कार्डवर. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निक्कीज आपण बघू शकता. जयप्रकाश एक चाणाक्ष गोलंदाज आहे, अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी यूज केली जाते मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावर आणि योग्य लाईन लेंथवर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात असताना आणि गुड गॅदर कल्पेशाच्या माध्यमातून धावफलक 28 धावा 4.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचतोय 28 वर जाऊन धावसंख्या पोहोचली. 29 धावा 29 रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल यावेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये 29 वर जाऊन पोहोचली गेली. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या दरम्यान आणि रिव्ह्यू फेल्ड या वेळेला झालेला आहे तो गोलंदाजी करणाऱ्या संघाचा म्हणजेच SS रियल टायगर्स सरपाडा या संघाचा आपण पाहतायत. 29 धावा 2 बॉलचा एकंदरीत 1 बॉलचा खेळ संपन्न झाला. एक गुड डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सुशांत किनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट या वेळेला पाहायला मिळत नाही. प्रणय घरत या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना आपण पाहू शकाल. तर जयप्रकाश पाटील वय वर्ष मॅटर करत नाही. क्रिकेट जस्ट अ नंबर मॅटर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राज ॲज अ कॅप्टन गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. एकोणतीस धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. थोडीशी कुठेतरी खंत आहे धाव्यांच्या बाबतीमध्ये कारण की ज्या धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा न येताना आणि ही खासियत आहे. एक चाणाक्ष कर्णधार कसा असावा हे मात्र कल्पेशाने दाखवून दिलंय. सुरुवातीचे सामने पराभूत झाल्यानंतर पूर्णपणे आपण बघू शकतात कमबॅक करून दिले आपल्या संघाला आणि हे महत्त्वपूर्ण आहे कारण की क्रिकेट ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की तुमचा आगाज कशा पद्धतीने झाले हे महत्त्वाचं नसून तुम्ही अंजाम कशा पद्धतीने देताय, रिझल्ट कशा पद्धतीने लागतोय हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत 29 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. तर पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हलक्या हाताने ग्लान्स केलंय. सुंदर फटका आहे. मिडऑफच्या रिझन मधनं चेंडू निघून येतोय. तुषार लॉंगऑफला तैनात आहेत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचले 30 या अंकांवर. प्रमोद सर इथून चेंडू शिल्लक आहेत 8. या षटकातील 2 चेंडू आणि अजून एक षटक एअरशेच आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट इथे मात्र आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच या वेळेला आदेश ऑफ ड्राईव्ह खेळला गेला होता. जेव्हा लेग लान्स खेळला जातो त्यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून कव्हरमध्ये खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. आता इथून योगेश पाटील अर्थातच बाबू आणि सुचितला यावेळेला भागीदारी रचण्याची गरज असेल आणि तेच यावेळेला करताना आपण पाहतायत. 32 या अंकांवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष आहे. बघायचं या शेवटच्या अंतिम चेंडूवर कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. सुचित आतापर्यंत सुचित मैदानाच्या आतमध्ये सेट फलंदाज आहे. 9 चेंडू गणित 14 धावा आल्यात परंतु आतापर्यंत तो नॉन स्ट्राईक एंडला होता. आता मात्र स्ट्राईक त्याच्यावर आले आहे परंतु इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल त्याकरिता मात्र उर्वरित 7 चेंडूवर तुम्हाला चांगलं धावफलक लावावं लागेल कारण की डू अँड डाय अशी सिच्युएशन आहे या मॅच मध्ये. प्रमोद सर टू ऑर डाय या वेळेला आपण पाहतायत. खूप चांगला फटका तर नाही आहे. जनरल पुश केला होता. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ त्या ठिकाणी मिळते
आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 धावा. जतीन किनी त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. गुड डाईव्ह. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालेत 5. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक लगेच स्पीडअप करा जरा गेम. चला थोडीशी घाई करा खेळाडू मित्रांनो, खास करून एस एस रिअल टायगर्स सरपडा. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करायचं आहे. कल्पेश अँड ऑल टीम विनंती असणार आहे. चला ड्रिंक्स आपण जर झालं असेल तर फलंदाजी मार्कवर यायचं आहे. 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ हा खेळपट्टीवर कंप्लीट झालाय. 33 धावा नो डाऊट. इथून जर 17 ते 18 धावा येत आहेत तर 50+ स्कोर थोडंसं आव्हान असणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण की थोडंसं आपण बघू शकताय दमटपणा वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपण बघू शकताय हवा संत झाली आहे. त्या कारणास्तव इथून जर 50 धावेपर्यंत जर पोहोचला स्वरांगी वॉरियर्स दुकटन हा संघ तर इथून नक्कीच कमबॅक आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण की गोलंदाजी आहे. परंतु इथे कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल, न हरता न थकता क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू खेळावं लागतं. आणि या स्पर्धेमध्ये जर तग लावून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप महत्त्वपूर्ण. यावेळेस अगोदरच शफल झाले होते ऑफस्टम्पच्या बाहेर. चेंडूला निघून गेले जाते. चेंडू मिड विकेटच्या रिजनमध्ये फेकी होईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी यावेळेस सॅक्रिफाईस करावं लागेल योगेशाला आणि योगेशाच्या खेळीला पूर्ण रूपाने आणखी एक धक्का. चौथा हादरा यावेळेस बसतो या स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघाला. हेमेंद्र, इथून हेमेंद्रला मात्र 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील. कल्पेश धावसंख्या झालेली आहे 35. सुचित एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चौतीस झालेले आहेत. 34 क्षमस्व. मोठा प्रहार सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फार मोठ्या प्रमाणात हे स्ट्रोक लाईक केले जातात. खऱ्या अर्थानं सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. गुड बॉलिंग. नक्कीच सिच्युएशनची डिमांड आहे चौकार आणि षटकार, कारण की धावफलक त्या स्थितीमध्ये नाहीये प्रमोद सर. आतापर्यंत 34 धावा लागल्यात 5.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथून बघायचे कशा पद्धतीने स्ट्रोक खेळला जाईल. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटच्या रिझन मध्ये, परंतु वन बाउन्सने चेंडू गॅदर होतोय आणि या महत्त्वपूर्ण 4 धावा येत असताना आणि चौकार नंतर धावफलक 38 या अंकांवर. या धावा स्कोर कार्डवर आपण बघताय 5.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. बघायचं इथून कशा पद्धतीने फिनिश केला जाईल. जे काय घडले ते महत्वाचं नाहीये. इथून तुम्हाला पणाच पण लावून खेळावं लागेल. यावेळेस ऑन साईडला सुंदर फटका. चेंडू पडलाय स्लॉट मध्ये आणि सरळ जाऊन पोहोचलाय प्लॉट मध्ये. 6 धावा. आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 44 या अंकांवर. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. अर्थातच 4-4-4-4 असं मात्र स्कोर कार्ड आपण बघू शकताय. 44 अंकांवर 4 गडी बाद. चांगला स्ट्रोक सुचित त्याच्या बॅटमधनं. यावेळेस आकुटप्याच्या चेंडूला ऑन साईडला पुलचा फटका पॉवरफुल. यस इट इज. आणि या 6 धावा. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6. आणि या 6 धावेच्या मदतीने 50 धावा. प्रमोद सर ज्या पद्धतीने म्हटलं होतं की इथून 17 ते 18 धावा आणि 50 धावा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला वळवलं जाते. वाईटिश लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि यावेळेस बघू शकता डायरेक्ट हिट लागला गेला. अर्थातच फलंदाज बाद होईल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 51 या धावसंख्येवर. एकाकी किल्ला लढवलाय सुचित याने, कारण की 15 चेंडूंमध्ये 32 धावेंची इनिंग्स आकारले असं म्हणावं लागेल. निश्चित स्वरूपात आदेश ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते फलकावर 50 या धावसंख्येवर. 51 धावा. 52 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम. स्वप्नील पाटील या ठिकाणी आपण पाहतायत. स्वप्नील पाटील दिसले की मला लगेच आठवण येते ती मात्र ती बॅट.
त्याच्यावर साईन सर्व कर्णधारांची घेतली गेली होती आणि ती बॅट मात्र त्याच्या स्मरणात राहील. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. येऊया एक नको छोटीशी विश्रांती सुद्धा नको. आता दर्शन सुद्धा मात्र या ठिकाणी डीजे ऑपरेटर असतायत. सुभाषजी कदम मॅचचा आनंद घेत आहेत. कौस्तुभ पाटील मास्टर माइंड, खरोखरच दाद द्यावी लागेल कौस्तुभ पाटीलला. तुला फलंदाज 2 लगेच या, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅट लाईटचा कोणत्याही प्रकारचा मात्र यावेळेला इश्यू होणार नाही आणि तुम्ही सुद्धा ऑब्जेक्शन घेणार नाही याची दखल घ्या. टीम मीटिंग करायची नाही आहे याची दखल घ्यायची. विकेट गेल्यानंतर सुद्धा करू नका. आपापल्या जागेवर राहा, जेणेकरून तेवढा वेळ वाचेल आणि त्यासाठीच पंच मात्र या ठिकाणी दक्ष आहेत. हेमेंद्र आज स्ट्रगल करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. ती संधी शेवटच्या क्षणाला येते आणि त्यावेळेला मात्र हेमेंद्रला बघितलंय भरपूर वेळा चांगला क्रिकेट खेळत असताना. देवानंद कृष्ण वजेसाहेब तर मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. प्रमोदजी घरत त्यांच्या समवेत, किशोरजी वजे यांना आपण पाहत आहेत ते मॅचचा आनंद घेताना. आमच्या ऑन स्क्रीनवर 4 कॅमेरे तर आहेत आदेश, परंतु 5वा कॅमेरा आम्ही सुद्धा या ठिकाणी स्टेबल केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 51-52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि एक अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज कपिल पाटील तिसऱ्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत, अनुराग चव्हाण, मिस्टर अन्नू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे निक नेम असेल. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुशांत किनी 888. म्हटलं की स्वरांगीचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थानं ऑगस्ट महिना 8 तारखेचा तो दिवस. 2008 साली मात्र आपण पाहिलं तर एक कन्या जन्माला आली आणि 888 हे लक फॅक्टर आलं. पुन्हा एकदा बॉलर तयार. पहिलाच बॉल कल्पेश सोडणार नाहीये, आज रिदम मध्ये आहे. अशा प्रकारचे चेंडू दिले तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. षटकार 6 धावा. बॉडी शॉट मॅक्झिमम 6. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. चहूबाजूने कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅनर्स आपण पाहू शकाल. उद्योजकांचे, काही कार्यकर्त्यांचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी दातृत्व या स्पर्धेला दाखवलंय. एस रियल टायगर सरपाडा डू ऑर डायचा सामना पाहायला मिळतो. सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं आतापर्यंत. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. हेमेंद्र घरत पुढे सरसावत आहेत. मिस्टर हेमू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. 52 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 7 धावांवर उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा मात्र सूचना करेल मी, यावेळेला अनाऊन्समेंट करेन. जय बजरंग बिरवाडी आणि क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन्ही संघाचे कॅप्टन 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9:15 वाजता टॉस होईल. 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल आणि 25 मिनिटांचा कालावधी 5 षटकांमध्ये दिला जाईल. 6 षटकं असतील एकूण, परंतु 5 षटकं ही 25 मिनिटातच फेकली जातील याची दखल घ्यायची आहे, जेणेकरून वेळ वाचेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 8. या धावसंख्येवर व्हाईट बॉलचा इशारा आला. दरम्यान विरल नायर सरांकडून सुशांत अष्टपैलू खेळाडू. अप्रतिम सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. गॅपमध्ये खेळला गेलाय. सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. या धावसंख्येवर चौकाराने जयवंत पाटील साहेब यांचं स्वागत केलं जातं. वीट उत्पादक व आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्युरिफायर्स चे आपण सुद्धा पाहायला मिळत आहेत प्रोप्रायटर आहेत. संघाची धावसंख्या 12. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. गौरव किनी यांना आपण पाहतायत या मैदानासाठी खूप चांगली दखल घेणारे संपूर्ण भामट पाडाकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 12वर जाऊन पोहोचले गेले. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. आदेश काय म्हणशील, ज्या पद्धतीने मात्र 52 धावांचं टार्गेट आहे, दमट वातावरण, धावसंख्या जाऊन पोहोचते. सच्चू यावेळेला 12 रन्स.
नक्कीच थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने 51 धावा लावल्या गेल्या आणि गोलंदाजच्या माध्यमातून खराब सुरुवात आहे, परंतु फलंदाजच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनफिल्डच्या वरनं चेंडूला फोर्स केले, लॉंग ऑफच्या रिझनकडे चेंडू वेगाने निघून जातोय, परंतु तत्पूर्वी फील्ड केलं जाईल. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाते. गुड बॅटिंग. सिंगल आणि डबलला महत्व देणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आणि ती या ठिकाणी बघायला मिळत आहे. धावफलक 14 या अंकांवर. अजून जिंकण्याकरिता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 31 आणि 31 चेंडूंमध्ये 38 धाब्यांचं इक्वेशन. इथून जो सामना जिंकेल तो नक्कीच क्वालिफिकेशन आपल्याला बघायला मिळेल. तिसऱ्या रँकिंगवर टेबल टॉपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे. एक धाव एकच धाबेवर सॅटिस्फाय. अर्थातच एक षटकांचा खेळ अद्यावत आणि धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकांवर. जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 37 धावा. खूप चांगल्या पद्धतीने पहिला दिवस आपण बघितला, तदनंतर दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि तदनंतर आज तिसऱ्या दिवसामध्ये आहोत. आज आपण बघू शकतायत अ गटातील सामने खूप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. तदनंतर उद्याच्या दिवसामध्ये ब गटातील सामने आपल्याला बघायला मिळतील. खूप चांगले चांगले संघ आणि या चांगल्या चांगल्या संघातून आपण बघू शकतायत पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे संघ आपण बघितले आणि चौथ्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत पहिला सामना जय बजरंग बिरवाडी आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. तदनंतर डॉन किलर बिरवाडी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे हा दुसरा सामना. तदनंतर राहुल 11 टेंबोडे आणि रिहान सुपर किंग बहाडोली. तदनंतर यंगस्टार सोनावे आणि जय बजरंग बिरवाडी असे आपण संघ बघणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. अर्थातच उद्याचा दिवस सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे या स्पर्धेकरिता. निश्चित स्वरूपात आदेश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. विनायक पाटील याचा विकेट किपर रोल अदा करताना पाहायला मिळत आहेत. यस पंच तेच दर्शवतात की प्लीज टाइमच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. टाइम अँड टाईट वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कोणासाठी थांबत नाही. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 15 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होत असताना सरळ चेंडू निघून जातो विनायकच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 52 धावांचं लक्ष आहे. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाली आणि नेत्रदीपक कामगिरी करत असताना दोन्ही बॅटर आतापर्यंत मैदानात आहेत. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, यावेळेला जरूर खेळला गेलाय. फुलटॉस बॉलला जैसी गेंद वैसी नसीहत. यस रेफर केलं गेलंय. अंपायर्स कॉल या बॅटर कॉल. विरल सर बॅटर कॉल आहे. त्यावेळेला आपण पाहतायत एस रिअल टायगर्स सरपाडा संघाने जरूर रिव्ह्यू घेतला गेलाय. योगेश पाटील यांना बीट करत चेंडू निघून गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. इथून मात्र नो बॉल आहे की नाही याकडे लक्ष आहे अजित म्हात्रे सरांचं. नो बॉल. 9+4 मिळतील धावा 5 आणि सक्सेस ठरला गेलाय. रिव्ह्यू म्हणजेच अजून घेऊ शकता, लॉस्ट झालेलं नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आणि फ्री हिटचा सिग्नल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या यावेळेला मात्र सच्चाने जरूर व्हाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी जरूर घेतला गेलाय. पाहायचं व्हाईट बॉल आहे की नाही. संघाची धावसंख्या यावेळेला आपण पाहू शकतायत 1 ने तर पुढे आहे 21 वर, परंतु इथून फेअर डिलिव्हरी यावेळेला क्षमस्व आपण पाहू शकतायत आणि रिव्ह्यू सक्सेस होताना पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघाचे रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेस झालेले आहेत. एक नो बॉलसाठी एक व्हाईट बॉलसाठी. जयेशला कॉन्फिडन्स होता की हा व्हाईट नाहीये आणि त्याकरता लगेच त्यांनी सांगितलं यस बाईज. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. इथून जर आपण पाहिला आदेश 31 धावांची गरज आहे. इथून कशा पद्धतीने खेळ खेळणं फार गरजेची गोष्ट असेल. नक्कीच इक्वेशन आहे 28 चेंडू आणि 31 धावा. कारण की ज्या पद्धतीने सिच्युएशनची डिमांड आहे सिंगल डबल, कारण की इथे मात्र आतापर्यंत फ्रंट फूटवर आहे. थोडीशी घाई करा खेळाडू मित्रांनो, विनंती असेल. 28 चेंडू आहेत आणि 31 धाब्यांचे इक्वेशन. यावेळेस लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील आहे आणि पंच बोट अपील उचलून धरलंय. ऍब्सोल्युटली प्लम्पच्या स्वरूपात खेळाडूला बाद व्हावं लागेल. बघायचंय पंच पुन्हा एकदा या ठिकाणी डिस्कस करतील आणि तदनंतर आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल.
नक्कीच चांगली डिलिव्हरी आपण बघू शकतायत. फुलर लेनची डिलिव्हरी हाताळली गेली. ऑन साईडला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. येस, चला नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. विकेटचं पतन एक महत्वपूर्ण धक्का. कल्पेश आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता आणि इथे मात्र आपण बघू शकतायत कहाणी में ट्विस्ट, कहाणी में टर्न आपल्याला बघायला मिळतोय. कारण की 27 चेंडू आहेत आणि अजून सुद्धा 31 धाब्यांचं इक्वेशन आहे. संध्याकाळचं सत्र नो डाऊट. चला थोडीशी गाईड करा खेळाडू मित्रांनो, थोडीशी घाई करा विनंती असणार आहे. अजून सुद्धा आपण बघू शकताय 27 चेंडू आहेत आणि 31 धाब्यांचं इक्वेशन. चला दोन्ही संघांना विनंती असेल टाइमच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण याला आपण बघायचं अजून सुद्धा इक्वेशन आहे 27 चेंडू आणि 31 धाब्यांचं लक्ष. हलक्याच्या हाताने ऑन साईडला खेळलं गेलंय. चेंडू निघून जातोय मिड ऑनच्या रिजन मध्ये. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 26 चेंडू आहेत. 26 चेंडूंमध्ये 30 धावा. प्रत्येक धाबे गणिक, प्रत्येक रन्स गणिक संघर्ष हा दोन्ही संघांमध्ये बघायला मिळतोय. चला थोडंसं टाइमच्या बाबतीमध्ये सहकार्य करा खेळाडू मित्रांनो, विनंती आहे. कारण की सूर्य अस्ताला गेलाय. बॅड लाईट इम्प्रेशन आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 26 चेंडू आणि 30 धाब्यांचं इक्वेशन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर या षटकामध्ये आपण बघू शकता चांगलं कमबॅक केलं गेलंय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीने संघाचा आकडा पुढे जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड गोज ऑन 24 या अंकांवर. प्रमोद सर काय म्हणाल? अजून सुद्धा इक्वेशन आहे 25 चेंडू आणि 28 धावा. नक्कीच 25 चेंडू आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लेग बिफोर विकेट आपण पाहू शकलात आणि तिथून कल्पेशचं म्हणणं होतं की मात्र बॅटची एज होती, परंतु चेंडू या वेळेला आपण पाहिला ॲब्सोल्युटली प्लम डिलिव्हरी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं. हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा जरूर दिली गेली. इथे अमर पाटील काय करतायत? चुकीचं कॉलिंग. पुन्हा एकदा मात्र या वेळेला सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना हाय व्होल्टेज मॅच. चला सेलिब्रेशन करू नका. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 52 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आता विजयासाठी 28 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल 28 धावा. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. आता इथून जर आपण पाहिलं तर चेंडू फार आहेत आदेश, परंतु 28 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी का वाटू लागते त्याचं कारण असतं दडपण, दबाव, इंटरव्हिल, विकेट आणि डॉट बॉल. या गोष्टी जेव्हा 4 गोष्टी असतात ना त्यावेळेला डेफिनेटली दबाव वाढण्याची शक्यता असते. परंतु दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण करणं हेच मात्र या वेळेला कर्तव्य असतं. ते या ठिकाणी होईल का हा प्रश्न उद्भवला गेलाय. नक्कीच इथून स्वरांगी वॉरियर्सचा दुकटन हा संघ प्रयत्न करेल. कारण की चान्स निर्माण केलाय. कारण की कल्पेश बाद झाला, तदनंतर आपण बघू शकतायत अमर बाद झालाय आणि आतापर्यंत सामन्यामध्ये कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल. कारण की छोटी धावसंख्या जरी सुद्धा असली तरी सुद्धा प्रत्येक धाबे गणिक थोडासा परिश्रम करावा लागणार आहे. कष्टविना फळ नाही हे आपण सातत्याने ऐकतोय. 24 चेंडू आहेत आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कवर सुशांत किनी. पहिला चेंडू ब्लॉकरला हाताळला गेला. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक वैदिश लॉंगनच्या रिझन मध्ये जाऊन फील्ड करतोय. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धाबा. खूप महत्वपूर्ण सामना आहे. कारण की जर इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच क्वालिफिकेशन पक्क करेल आणि नक्कीच रविवारच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 25 रन्स ऑन कार्ड बघायचं आहे. आतापर्यंत 23 चेंडू आणि 27 धाब्यांचं इक्वेशन. सेकंड बॉल स्ट्रेट ड्राईव्ह आहे. फटका सुंदर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या रिझन मध्ये फील्ड करतोय. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने आपण बघू शकतायत बेसिक यूज करण्याचा प्रयत्न आणि ही खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला बघायला मिळते क्रिकेटमध्ये. कारण की इथून इक्वेशन आहे 22 चेंडू आणि 26 धाबा. म्हणून क्रिकेटमधलं जे बेसिक आहे लाईफ लाईन ज्याला आपण म्हणतोय सातत्याने
ते यूज केलं जात आहे आणि धावफलक 26. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये आहे का? वन बाउन्सने चेंडूला रोखलं. वर्ड ऑफ प्रेझेन्स ऑफ माइंड. ब्रिलियंट फिल्डिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रजोजच्या द्वारे त्या ठिकाणी आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. आज त्यांचे पिताश्री या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचले गेलेत आणि आज सुपुत्राचा मात्र यावेळेला परफॉर्मन्स पाहून खुश असतील. ही फिल्डिंग पाहून संघाची धावसंख्या 28 वर. इथून अजून सुद्धा 24 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. सुशांत किनी साईडला खेळला गेला. शॉर्टअँपूलचा फटका प्रवीणच्या बॅटमधून. प्रतीकने या वेळेला केली चुकी आणि चुकीला माफी नाही. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. प्रवीणचे प्रयत्न चांगले होते आणि या वेळेला जर प्रवीण टिकतोय, फलंदाजी अप्रतिम करतोय, तर डेफिनेटली मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल विजय हा निश्चित असेल. 20 बॉल 20 धावेची आवश्यकता. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं आणि हरावं लागतं. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट ऑफ साईडला या वेळेला मात्र विराट कोहली स्टाईलची मात्र या ठिकाणी विराट कोहली कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळलं गेलं. तुलना करू शकत नाही, परंतु त्या स्ट्रोकने मात्र आठवण झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 33 या धावसंख्येवर. म्हणजेच इथून आदेश सामना अजून बॅलेन्सिंग आहे. 50-50% अजून सुद्धा सामना झुकेल. नक्कीच 19 चेंडू आहेत, 19 धाब्यांची गरज आहे. परंतु यावेळेस आपण बघू शकताय ऑन साईडला फाईन लेगच्या रिझन मध्ये आणि चौकार येत असताना 4 धावा. महत्वपूर्ण चौकार आणि कॉन्फिडन्स लेवल वाढेल. यस चेक केलं जाईल. या ठिकाणी बघू शकतात आपण अंपायरच्या माध्यमातून अजितजी म्हात्रे. यस फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला बघू शकतायत आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे 18 चेंडू आणि 15 धावा. बघा जिथे खराब फिल्डिंग झाली तिथून मात्र आपण बघू शकतायत मोमेंटम शिफ्ट झालं प्रमोद सर. आणि आतापर्यंत आपण बघू शकतायत 18 चेंडू आहेत आणि 15 धाव्यांचं इक्वेशन हे समोर आहे. नक्कीच प्रतीक पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कदाचित प्रतीक पाटीलने यावेळेला चेंडू रोखलं असतं तर कॅल्क्युलेशन वेगळं झालं असतं. प्रतीक पाटीलने चेंडूला रोखलं असतं तर प्रवीण पाटील 1 धाव्यांवर मात्र नॉनस्ट्राईक एंडला आला असता. राज गेला असता. राजच्या माइंडमध्ये एक वेगळी संकल्पना असती, परंतु इथे प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. चौकार आला आणि तिथून जो रिदम आणि मोमेंट जे आपल्याला पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी मोमेंटम आपल्याला 18 बॉल 15 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 37, 37 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश. अप्रतिम बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच केला जातोय. योगेश पाटील पुढे सरसावले आणि इथून मात्र जयेश सांगतायत, विनवणी करतायत, योगेश काय गरज होती. चेंडू हातात असताना मात्र या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये का होते. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 38 या धावसंख्येवर. 38 या धावसंख्येवर थोडंसं बघायचं झालं तर कॉन्सन्ट्रेट लाभ होतोय. फलंदाजच्या माध्यमातून थोडीशी कमकुवतपणा जाणवला. स्वरांगी वॉरियर्स दुकटन. तदनंतर गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणाची साथ थोडीशी कमी आपल्याला बघायला मिळाली आणि तेच आतापर्यंत यावेळेस आपण बघता 38 या धावसंख्येवर जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूंमध्ये 14 धावेंचं इक्वेशन हे समोर आहे. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. चला टाइमच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती आहे, कारण की पंच वॉर्न करत आहेत. एवढे हलक्याच्या हाताने ग्लान्स केलं जात आहे. चेंडू निघून जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचले 39 या अंकांवर. दोन्ही फलंदाज प्रवीण आणि राज याने मात्र मेरिट ओळखले, कारण की सिच्युएशनची डिमांड आहे सिंगल डबल आणि सप्लाय सुद्धा त्या पद्धतीने आपण बघू शकताय सिंगल डबलच्या माध्यमातून. प्रमोद सर निश्चित स्वरूपात बेसिकला मात्र या ठिकाणी विसरलेले नाही आहेत. चला कॅप्टन तरी किती आहेत. कॅप्टन एकच असावा. 11 कॅप्टन म्हणले तर त्या कॅप्टनची व्हॅल्युएशन 0. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39, 39.
यावेळेला चेंडू सरळ निघून जातोय, अप्रतिम पाहू शकाल. अजून सामना बॅलेन्सिंग आहे. इथून आपण पाहतायत बॉल फेकून झाले ते जयेशचे. जवळजवळ 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. विजयासाठी 13 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15. फक्त म्हणून चालणार नाहीये. शेवटचा बॉल पडेपर्यंत या वेळेला भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. नक्कीच क्रिकेटमध्ये असे काही सामने झाले ज्यामध्ये आपण बघतोय कमी धावसंख्या असताना त्या धावसंख्या डिपेंड झाल्या आहेत. मग सांगायची गरज नाही आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरनं चेंडूला उडवलंय. चेंडू निघून जातोय पॉइंटच्या रिजन मध्ये, डीप मध्ये फील्ड केलं जाईल का, परंतु चेंडू निघून गेला. हा न करता करता दंदन करत 4 धावा, चौकार. चौकार मिळाला. ह्या वेळेला निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. प्रवीण मात्र मी एक म्हटलं होतं की ग्रेट फिनिशर आहे. कोणत्या कंडिशनमध्ये कशा सिच्युएशनमध्ये कसं खेळायचं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43. विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. सकाळच्या सत्रापासून आम्ही सातत्याने अपडेट देतोय प्रत्येक बॉलवर. या गोष्टी मायने राखणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या 43. विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. सेन्सिबल क्रिकेट. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला. मात्र विनायकच्या हातून चेंडू सुटल्यानंतर स्टंपला जाऊन आदळला. तिथपर्यंत सुरक्षित राज त्या क्रीजमध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 44. 44. विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 13 आणि 13 बॉलमध्ये 8. हे सामन्याचं समीकरण. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. परंतु इथून जर विकेट मिळाली, इथून डॉट बॉल आले तर दबाव वाढण्याची शक्यता आहे. नो डाऊट अबाउट इट. एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला लो फुलटा चेंडू जरूर होता. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. सुशांत किरी पुढे ससावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या 45च्या घरामध्ये 12 बॉल 7 धावेची आवश्यकता. SS रिअल टायगर्स सरपाडा या संघाला. चला लगेच गोलंदाजी मार्कवर आणा. आज संपूर्ण संघ मालकांचा मनपूर्वक धन्यवाद. खेळाडूंचा मनपूर्वक धन्यवाद. कारण आज उशिराने सामने सुरू झाले जरूर, परंतु तदनंतर 8 सामने कव्हर झाले. ही खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. त्याबद्दल आग्री प्रीमियर लीगच्या संपूर्ण कोर कमिटीकडून आपल्या हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या 45. 12 बॉल आणि 7 धावेची गरज. आदेश इथे जर आपण पाहिलं तर आउटफील्ड सकाळच्या सत्रात थोडीशी स्लो होती. पावसाचा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळाला. रात्री पावसाने सकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत वेगवेगळ्या विभागात पाऊस आल्यानंतर मात्र या ठिकाणी थोडेसे आयोजकांनी खूप चांगली मात्र मेहनत घेतली आणि आच्छादन मात्र परिपूर्ण खेळपट्टीवर टाकलं गेलं होतं. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड स्टॉपने सुद्धा मेहनत केली आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकता जवळजवळ 8 सामने आपण कव्हर केले आहेत आणि पावसाचा व्यत्यय सुद्धा आला, परंतु नक्कीच या व्यत्ययाला सुद्धा आपण परिपूर्ण खेळून काढलंय आजच्या दिवसामध्ये. हलक्याच्या हाताने ग्लान्स केलंय. चेंडू निघून जाते पॉईंटच्या रिझनमध्ये. योगेश तैनात आहेत. ॲक्युरेट फेकी केली जाते. एकच धावेवर समाधान आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 46 या अंकांवर. जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 6 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय खूप चांगल्या पद्धतीने. कारण की जिथे अमर बाद झाला, जिथे कल्पेश बाद झाला, तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने कीप अँड काम राहून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केले प्रवीण आणि राजाने. कौतुक असेल कारण की मोठे फटके मारले नाही. सिंगल डबल यावर भर दिलाय आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर आहे असंच म्हणावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. काही फलंदाज असे असतात मात्र संध्याकाळच्या सत्रात सुद्धा मोठे फटके मारताना पाहायला मिळतात आणि तिथे ते फसतात आणि अंगलट येतो सामना. परंतु इथे प्रवीण आणि राजचं मी कौतुक करेन. कल्पेश बाद झाल्यानंतर जी मात्र या ठिकाणी खेळी पाहायला मिळते. अमर पाटील बाद झाल्यानंतर सुंदर जबाबदारीचा खेळ स्वीकारला. कारण क्रिकेट हा खेळ संयमाचा पाहायला मिळतो. इथे मात्र कदाचित चुकी झाली. प्रवीणच्या बॅटमधून मोठा फटका मारण्यासाठी मात्र या ठिकाणी माणूस ठेवला होता, परंतु इथे प्रवीण पाटीलला परतावं लागेल. आता इथून धावांची गती जर आपण पाहिली तर 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 4 धावेची गरज आहे. चला थोडंसं वॉर्मअप करत या, जरा धावत या फलंदाज. येस, आयोजकांकडून एक सूचना आहे पुन्हा एकदा आपल्या समवेत पोहोचवतोय. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना ॲक्युरेट आपण बघणार आहोत. पावणे 9 वाजता टॉस नाणेफेकी केली जाईल आणि 9 वाजता एक्झॅक्टली पहिला सामना जय बजरंग बिरवाडी आणि क्रिएटिव्ह 11 माकने आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये सेम शेड्यूल आपण फॉलो करणार आहोत. टाइमच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वांना विनंती असेल की उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण असंच कोऑपरेट करायचं आहे. इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 4 धावा. विकेट येत आहे परंतु खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला एक एंडने आणि आतापर्यंत आपण बघू शकता 9 चेंडू आहेत. चेंडू जास्त, धावा कमी. डेफिनेटली 9 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार.
अप्रतिम सुंदर चेंडू होता योगेश पाटील बाबूचा. यावेळेला हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉडमॅनचा उपयोग करत फॉरवर्ड डिफेन्स खेळला. एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 8 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. डू ऑर डायचा हा सामना. त्यामध्ये मात्र SS रिअल टायगर्स सरपाडा संघाचा आतापर्यंत पारडं जड आहे. इथून जर डॉट बॉल येत आहेत, मॅजिकल गोलंदाजी केली जाते तर डेफिनेटली पुन्हा एकदा चान्सेस आहेत. परंतु राजची भूक आणि तुषारची भूक धावांची मिटणार नाहीये. अप्रतिम गॅपमध्ये खेळण्याचा मनसुबा बाळगला. सुचित पाटील पुढे सरसावतायत, स्वतःवर नियंत्रण ठेवतायत, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. दाग अच्छे होते. संघाची धावसंख्या फलकावर 50. विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. आणि शेवटच्या सामन्यापर्यंत रंगते आणि हीच खरी मजा असते ती APL ची, आगरी प्रीमियर लीगची, की तिसऱ्या क्रमांकावर कोणता संघ येईल. या अगोदर आपण पाहिलं विहा 11 भामटपाडा संघाने खूप चांगला खेळ केला म्हणून पहिल्या रँकिंगवर पाहायला मिळाला. त्यानंतर तानसा किंग्स संघाने चांगला खेळ केला, दुसऱ्या रँकिंगवर पाहायला मिळाला. आणि तिसऱ्या रँकिंगवर प्रश्नचिन्ह होता, त्याचं उत्तर आता थोड्याच वेळात. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. घड्याळात वाजले जवळजवळ 6:20 आणि आतापर्यंत सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावेची गरज आहे. म्हणजेच इथे 2 धावा होतील का? कारण रॉकी ग्रुप चषकामध्ये 6 बॉल 4 धावा झालेल्या नाही आहेत, 3 बॉल 4 धावा झालेल्या नाही आहे, 4 बॉल 4 धावा झाल्या नाही, 1 बॉल 1 धाव सुद्धा झाली नाही, हे सुद्धा आपण पाहिलंय. 6 बॉल 2, 6 बॉल 2 धावा. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 6 बॉल 2 धावेची आवश्यकता. आपल्याकडे ॲलोजनची व्यवस्था नाही आहे, मात्र आपण पाहतायत फ्रंट स्लाइड्स नाही आहेत आणि त्याकरता आपण पाहू शकाल 6 बॉल आणि 2 धावा. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अंधाराचं साम्राज्य ऑलरेडी पसरलंय, परंतु इथे तिसऱ्या क्रमांकावर साम्राज्य कोणाचं पसरेल याकडे सुद्धा लक्ष आहे. 6 बॉल आणि 2 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतायत. अजून जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत करणं फार महत्वाची गोष्ट असेल. खेळ तो वाचेल, अभिनय तो कमी नाही. 6-2चं समीकरण. बॉल तयार. इथून यावेळेला मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का? यस सर. राज जीवाची आकांत करतात आणि पहिल्याच बॉलवर गेम फिनिश. तिसऱ्या क्रमांकावर स्वरांगी वॉरियर्स धुपटनला मागे टाकत आपण पाहू शकतायत वर्चस्व गाजवलं. ते आपण पाहू शकतायत. SS रिअल टायगर्स सरपाडा, प्रशांत पाटील, जयप्रकाश पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. कल्पेचा मात्र आनंद गगनात मावेनासा झालाय, परंतु शेक हँड करायला विसरू नका. दोन्ही संघ, स्वरांगी वॉरियर्स धुपटन संघ सुद्धा चांगले खेळले. देवानंद कृष्णा वजे साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहिलं प्रमोद गरत यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. खूप चांगला खेळ, कॉपरेट या स्पर्धेला सातत्यपूर्ण पाहायला मिळालं. संजय किने खुश असतील, संदेश मडवी खुश असतील, अभिजित किने खुश असतील, तानसा किंगचे. या सर्वांचं मात्र धन्यवाद व्यक्त करत आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. आदेश पाटील असतील आणि ते यावेळेला आजच्या दिवसाचा समारोह करतील. धन्यवाद. नक्कीच. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन SS रिअल टायगर्स सरपडा अँड ऑल टीम. सुरुवातीचे 2 सामने पराभूत झाले होते, परंतु कमबॅक कसं करावं हे मात्र दाखवून दिलंय आणि क्वालिफिकेशन मध्ये नंबर 3 वर आपल्याला बघायला मिळतोय आणि रविवारच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा सांगतोय, उद्याच्या दिवशी ॲक्युरेट 9:15 वाजता टॉस होईल. 9 वाजता पहिला चेंडू पडेल, तर दोन्ही संघांना विनंती असेल उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण उपस्थित राहा. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण बघितला.